नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेष मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 21 ऑक्टोबर आणि या भागात घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या देशातल्या आणि जगातल्या काही ठळक घडामोडींचा धावता आढावा. 21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमध्ये भारताचं अंतरिम सरकार स्थापन केलं, ज्याला आझाद हिंद सरकार असं नाव देण्यात आलं होतं. नेताजी या सरकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि लष्कर प्रमुख होते. या सरकारला जर्मनी, जपान, फिलिपाईन्स, कोरिया, चीन, इटली, आयर्लंड सह 9 देशांनी मान्यता दिली होती. या सरकारच्या स्थापनेमागचा उद्देश भारताला ब्रिटिश आणि त्यांच्या मित्रपक्षांपासून मुक्त करणं हा होता. तसंच हे सरकार बनवण्यासाठी नेताजींनी जपानची मदत घेतली होती. जपानचे तत्कालीन पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो हे नेताजींच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांना सहकार्याचं आश्वासन दिलं. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हे सरकार स्थापन करण्यामागील एक कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढण्याचा अधिकार आहे हे होतं. आझाद हिंद सरकारचं स्वतःचं सैन्य होतं, जे आझाद हिंद फौज म्हणून ओळखलं जात असे. याशिवाय सरकारची स्वतःची बँक, स्वतःचं चलन, टपाल तिकीट, गुप्तचर विभाग आणि इतर देशातले दूतावासही होते. इम्फाळ आणि कोहिमाच्या आघाडीवर झालेल्या लढाईत आझाद हिंद फौजेकडून भारतीय ब्रिटिश सैन्याचा अनेक वेळेला पराभव झाला. या सरकारची स्थापना करत नेताजी सुभाषचंद्र बोसांनी इंग्रजांना असा संदेश दिला होता की भारतीय स्वतःचं सरकार चालवण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. अखिल भारतीय जनसंघाची स्थापना 21 ऑक्टोबर 1951 रोजी झाली. त्याची स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी, प्राध्यापक बलराज मधोक आणि दीनदयाळ उपाध्याय यांनी केली होती. भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवादाच्या तत्वावर आधारित राजकारण हा जनसंघाचा उद्देश होता. मुख्यतः नेहरू लियाकत कराराने जनसंघाच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली, कारण या कराराला न जुमानता श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1950 मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि जनसंघ अस्तित्वात आला. 21 ऑक्टोबर 1293 रोजी अल्लाउद्दीन खिल्जीनं दिल्लीचं तख्त ताब्यात घेतलं होतं. अल्लाउद्दीन हा दिल्ली सल्तनतीच्या खिल्जी वंशाचा दुसरा शासक होता. त्याने खिल्जी घराण्याचा संस्थापक त्याचा काका जलालुद्दीन खिल्जी याला मारून सत्ता मिळवली. यावेळी हिंदू राज्यकर्ते सतत बंड करत होते आणि अशा परिस्थितीत राजपूत राज्यकर्त्यांना दडपण्यासाठी खिल्जी चित्तोडगडकडे वळला. काही इतिहासकार असं सांगतात की खिल्जीने केवळ राणी पद्मिनीसाठी चित्तोडगडवर हल्ला केला होता. खिल्जीनं 29 जानेवारी 1303 रोजी प्रचंड सैन्यासह चित्तोडगडवर हल्ला केला. हा किल्ला सर करणं फार कठीण काम होतं, त्यामुळे खिल्जीनं आपलं सैन्य किल्ल्याच्या बाहेर कित्येक महिने तैनात ठेवलं. वेळ निघून जात होता आणि किल्ल्यातलं साहित्य कमी होत आलं होतं. अशा परिस्थितीत राजा रतन सिंह यांनी जनतेच्या रक्षणासाठी युद्धाची घोषणा केली. त्यानंतर भयंकर युद्ध झालं. 26 ऑगस्ट 1303 रोजी राजा रतन सिंग खिल्जीशी लढता लढता हुतात्मा झाले. यावेळी त्यांची राणी पद्मिनीनं 16,000 क्षत्रिय स्त्रिया आणि मुलांसह स्वतःला अग्नीला समर्पित केलं. राणी पद्मिनीचा हा जोहर इतिहासातला सर्वात मोठा जोहर असल्याचं म्हटलं जातं. 21 ऑक्टोबर 1830 रोजी नैनसिंग रावत यांचा जन्म जोहर व्हॅली, उत्तराखंड इथे झाला. त्यांनी 19व्या शतकात कोणत्याही आधुनिक उपकरणांच्या मदतीशिवाय संपूर्ण तिबेटचा नकाशा तयार केला होता. त्यांना या कार्यासाठी इंग्रजांकडून खूप सन्मान मिळाला. सर्वेक्षण क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान पेट्रोन गोल्ड मेडल मिळवणारे नैनसिंग हे एकमेव भारतीय आहेत. आपल्या हयातीत नैनसिंग यांनी 6 प्रवास केले, ज्याची एकूण लांबी 4000 किलोमीटर होती. या प्रवासात त्यांनी लडाख ते ल्हासा असा नकाशा बनवला. ल्हासाची उंची मोजणारे ते पहिले व्यक्ती होते. याशिवाय ताऱ्यांच्या स्थितीचं निरीक्षण करून त्यांनी ल्हासाचं अक्षांश आणि रेखांश देखील काढले, जे आजच्या आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने केलेल्या गणनांच्या अगदी जवळ आहे. स्तांगपो नदीच्या बाजूने 800 किलोमीटर चालत असताना त्यांना स्तांगपो आणि ब्रह्मपुत्रा एकच असल्याचं आढळलं. नैनसिंग यांनी सतलज आणि सिंधू नदीचे स्रोतही शोधून काढले होते. 21 ऑक्टोबर 2021 रोजी भारताने कोरोना विषाणूच्या युद्धात एक नवीन यश संपादन केलं आणि लसीकरणाच्या बाबतीत 100 कोटींचा टप्पा पार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये 100 कोटीचं लसीकरण करण्यात आलं. जानेवारी 2021 पासून ही लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती आणि दिल्लीतल्या एम्स मध्ये स्वच्छता कर्मचाऱ्याला पहिल्यांदा ही लस देण्यात आली होती. देशात 21 ऑक्टोबर हा राष्ट्रीय सफरचंद दिन म्हणून साजरा केला जातो. सफरचंद आणि फळांचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस शेतीसाठी फळबागा आणि सफरचंदाशी संबंधित उत्पादनांचं महत्त्व अधोरेखित करतो. जगातील सफरचंद उत्पादनात भारताचा वाटा 2.5% आहे. भारतात सफरचंदाचं सर्वात जास्त उत्पादन जम्मू काश्मीर मध्ये होतं. यानंतर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचा नंबर लागतो. अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म
स्वीडनमध्ये 21 ऑक्टोबर 1833 रोजी झाला. ते एक स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ, अभियंता आणि उद्योगपती होते, ज्यांनी डायनामाइट आणि इतर अधिक शक्तिशाली स्फोटकांचा शोध लावला. आज नोबेल पारितोषिक जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दरवर्षी त्यांच्या नावावर देण्यात येतो. डायनामाइट तयार करण्याचा उद्देश नायट्रोग्लिसरीनचे धोके कमी करणं आणि नियंत्रित व सुरक्षित स्फोटक तयार करणं हा होता. डायनामाइट व्यतिरिक्त अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावर आज 355 पेटंट आहेत. तर हे होते आजचे अर्थात 21 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.